त्या शोकसभाेत भाग घेण्यासाठी आले. अध्यक्ष महोदय, अधिक नाही बोलणार मी. खरं म्हणजे मी 1985 पासून या विधानमंडळात आहे आणि अनेक आमच्या मित्रांना, नेत्यांना शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रसंग जो आहे माझ्यावर आलेला आहे. मी पाहिलेला आहे, बोललेलो आहे. मगाशी सुद्धा अनेक आपण नावं घेतली, विलासरावांपासून तर आर पाटील, मुंडे साहेब वगैरे सगळ्यांचे. परंतु अजितदादांच्या संदर्भातला शोकप्रस्ताव त्याला पाठिंबा द्यायची वेळ येईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नाही. अजूनही वाटतं की दादा इथेच, दादांचा कुठेतरी वावर आहे, कुठेतरी ऑफिसमध्ये बसले असतील, चर्चा सुरू असेल, कुठेतरी काम करत असतील. परंतु दुर्दैवानं जे आहे, खरं म्हणजे दुर्दैवी दुर्दैव हा शब्द जो आहे हा अजितदादांना अशा अर्थाने लागू होतो की लहानपणी त्यांचे वडिलांचं सुद्धा छत्र त्यांचं हरपलं. लहानपणापासूनच दादा अडचणीला तोंड देत मोठे झाले. हे तर खरं आहे की पवार साहेबांच्या देखरेखीखाली त्यांनी सामाजिक आणि राजकीय सेवेचे धडे सुद्धा घेतले, सहकारातले धडे घेतले आणि त्या सगळ्यांमध्ये त्याने प्रावीण्य मिळवलं. मगाशी आपण सांगितलं दादांच्या जाण्याची बातमी, माझं सुद्धा तसंच झालं होतं. वर्तमानपत्र वाचत होतो, अचानक समीर आला आणि म्हटलं टी व्ही लावा. म्हटलं काय झालं? ते दादांच्या विमानाला अपघात झाला. म्हटलं मग दादा कुठे आहेत? त्यामुळे इस्पितळात नेलं त्यांना. बरोबर, ठीक आहे, गाडी काढा, चल निघूया आपण. आणि तो परत 2 मिनिटांनी आला आणि सांगितलं की दादा नाहीत. अजूनही विश्वास बसत नाही. खरं तर दादा आमच्यात नाही हा अजूनही विश्वास बसत नाही. एवढा मोठा धक्का क्वचितच बसला असेल. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य जाणार आहे, पण आपल्या काही कल्पना आहेत त्या संदर्भामध्ये. त्या वयाच्या असतील, त्या आजारपणाच्या असतील, त्या इतर काही गोष्टी अगोदरच आपल्याला माहिती असतं की हा अडचणीत आहे. 27 तारखेला मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कॅबिनेटमध्ये, त्याच्या अगोदर प्री कॅबिनेटमध्ये, त्याच्यानंतर सुद्धा CM साहेबांच्या ऑफिसमध्ये चर्चेला दादा, आणि अवघ्या 12-15 तासामध्ये हे ऐकायला मिळतं. पोचल्यानंतर मी जेव्हा पाहिलं, ते ॲक्सिडेंट स्पॉटवर गेलो होतो, पाहिलं तसं झालं. आणि दादांचे ते फोटो तर अजूनही डोळ्यासमोर जातच नाहीत. छिन्न विछिन्न झालेला दादा. आणि म्हणूनच मी म्हटलं की जायचं प्रत्येकाची एक वेळ आहेच, पण अशा पद्धतीनं दादा जावा. लहानपणापासून अडचणीत सोसत मोठा झालेला. त्यांची माझी ओळख खरं म्हणजे पवार साहेब ज्या वेळेला संरक्षण मंत्री पदावरून परत आले मुख्यमंत्री म्हणून, माझ्याकडे हाऊसिंग होतं आणि अजितदादांना आणि अशोक चव्हाण या दोघांनाही पवार साहेबांनी राज्यमंत्री म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळात. तेव्हापासून माझी त्यांची ओळख.
पण पवार साहेबांची जे कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्याची जी पद्धती होती, लोक जोडण्याची पद्धती होती, ते त्यांची एवढे हातोटे त्यांना ती लाभली होती. त्या भरपूर प्रवास करणं, लोकांशी बोलणं, लोक जोडणं. आणि मग आताच जाधवांनी सांगितलं, विरोधी पक्षीयांना सुद्धा हे विरोधी पक्षी आपले शत्रू नाहीत, दुश्मन नाहीत, त्यांचे आपले फक्त एक मतभेद आहेत. आणि ते मतभेद असू शकतात, ते एका घरात असू शकतात, एका पक्षात असू शकतात, तर राजकारणात का असू शकत नाही, पण ते आपले शत्रू नाहीत अशी भावना ठेवूनच दादा नेहमी वागले. आणि सगळ्यांनाच त्यांनी मदत केली, सगळ्यांना मदत केली. आमच्यावर तर आम्ही तर स्वप्नच पाहत होतो की दादा एक ना एक दिवस तरी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राजकारणामध्ये काही घडू शकतं, होईल. आणि त्यासाठी पक्षाचे आमचे सगळे कार्यकर्ते सुद्धा, त्यांच्या सुद्धा मनात हीच भावना होती. पण अचानक दादा डाव मोडून गेला, सगळं सोडून गेला. त्यांच्या कामाबद्दल आपण बरेचसे सगळे बोललो, परत काय बोललो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, अशा काही 2-3 जे काही लोक मला मी पाहिले आहेत. स्वच्छता, बाळासाहेब ठाकरे पुस्तक असं म्हणजे असंच पाहिजे. पवार साहेब वेळेवर जायला पाहिजे, म्हणजे गेलंच पाहिजे. अशा सगळ्या गुणांचं जे आहे एकत्रीकरण जे आहे हे दादामध्ये सापडलं. घरामध्ये सुद्धा एखादं चिटोरं पडलं, जवळ कोण नसेल तर स्वतःच उचलून जे आहे ते टाकणार. स्वच्छता, सगळ्या कामामध्ये टापटीपणा, व्यवस्थितपणा. तुम्ही सांगता त्याप्रमाणे कदाचित राजकारणामध्ये बोलत असताना बोलण्याच्या ओघामध्ये काही शब्द जातात, पण दादा त्यांचा मनाचा मोठेपणा असा होता की ते त्याबद्दल क्षमासुद्धा मागायचे, चूक कबूल करायचे की नाही माझं चुकलं आहे, ह्याच्यावर रेटून देत नव्हते ते. मी अधिक बोलणार नाही, अनेकांना बोलायचं आहे. आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तर जवळपास सगळंच त्यांच्या कामाचं वर्णन केलेलं आहे. पण एक आधारवड असतो, त्या आधारवडाखाली अनेक लोक उभे राहतात, सावली घेतात. पाऊस पडत असते तर पावसापासून वाचण्याचा प्रयत्न करतो आपण, पण तो आधारवड किती मोठा आहे कळत नाही आपल्याला, आपण लक्षात सुद्धा घेत नाही. पण तो आधारवड ज्या वेळेला उन्मळून पडतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं, अरे ह्याच्या फांद्या किती, ह्याच्या मुळं किती, किती मोठा होता हा आधारवड. दादांच्या बाबतीत अशीच भावना आज आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. फार मोठा आधारवड दादांच्या रूपानं आमच्यात होता आणि आज आम्ही त्यांना मोकलो. मी मनापासून त्यांना मुख्यमंत्र्यांनी जो शोक प्रस्ताव मांडलाय त्याला मी पाठिंबा देतोय. स्वरूपसिंग नाईक यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये आम्ही सुद्धा होतो. शालिनी ताईंबरोबर पक्षात सुद्धा काम केलं. राजपुरोहित तर महानगरपालिकेमध्ये सुद्धा माझ्याबरोबर होते. इथे सुद्धा असे काम होते. ही सगळी मंडळी गेली, आपापल्या आठवणी ठेवून गेली. प्रत्येकाची काही ना काहीतरी आठवण असते. या सगळ्यांनाच मी श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.